हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक पुढचा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा जो काही पॉईंट आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचे आपण स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट आले का लक्षात. नंतर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलला प्रगती इन्स्टिट्यूटचे यूट्यूब चॅनल जे आहे त्याला टाकलेले आहेत, ते तुम्ही पहा. अगदी सोप्या पद्धतीने अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायला मला शिकवलेलं आहे. आता मी आज तुम्हाला द व्हॅल्यू ऑफ अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ इनव्हर्स फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनची मी तुम्हाला एक व्हिडिओ आता तयार करून सांगतोय. तर तो तुम्ही काय करा, तर बघा, लाईक करा, आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढचे जे काही व्हिडिओ आहेत, आता पुढे इंक्रीजिंग डिक्रीजिंग आहे, रोल्स थेरम आहे, LMVT आहे, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम आहे आणि मॅक्झिमम मिनिमम हे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये जे पॉईंट्स आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला व्हिडिओ चांगले मिळतील. तर बाळांनो, आज आपण चला चालू करूया. आपण जास्त वेळ न घालवता तर टॅन इनव्हर्स ऑफ आपल्याला काय करायचं आहे. पहिले एक्झाम्पल जे आहे ते आहे टॅन इनव्हर्स ऑफ 0.999 हा याचा आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे. आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजे लक्षात ठेवायचं, तर याला आपण नेहमीप्रमाणे काय समजत असतो, एफ ऑफ एक्स सपोज करतो, ते झालं टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स आपण सपोज करतो. रेग्युलरली आपण नेहमीची लक्षात ठेवा. ते मागचे जर व्हिडिओ तुमच्या लक्षात आले असतील तर हे लक्षात यायला काय अवघड नाही, ते मागची व्हिडिओ समजून घ्या, ते लगेच लक्षात येते. तर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, पण मला माहित आहे की टॅन इनव्हर्सची वन व्हॅल्यू जी आहे ती वन ही व्हॅल्यू π/4 या अँगलला आहे. म्हणून मी काय करतो, वन म्हणजे 0.999 हा कुणाच्या जवळ आहे, तर वनच्या जवळ आहे. म्हणून मी काय लिहितो, x इक्वल टू मी 0.999 ला सपोज करतो. तुम्हाला सपोज करतोय 0.999 ला मी x सपोज करतोय. इथं हा कुणाच्या जवळ घेतला मी, तर वनच्या जवळ घेतला. 0.999 हा कुणाच्या जवळ आहे, तर वनच्या जवळ आहे. पण किती जवळ आहे, कारण हा वन नाही आहे, वन आपण घेतला याचा अर्थ जास्त घेतला, म्हणून मी काय करतो, मायनस करतो. हा वनच्या जवळ आहे, वन नाही, म्हणजे आपण एक्स्ट्रा काहीतरी घेतलेलं असलं पाहिजे. आणि ते किती घेतलं तर ते कसं लक्षात ठेवायचं बघा. या 9च्या ठिकाणी 0.0, या 9च्या ठिकाणी 0 आणि या 9च्या ठिकाणी 1 घ्यायचं. का आता 10 मधून 9 मायनस करायचं. लक्षात ठेवा किती मायनस करायचं हे ठरवतो आपण. हे बघा, x इक्वल 0.099 एवढं मायनस केलं 1 मधून की माघारी मिळणार आहे. म्हणजे आपण एक्स्ट्रा किती घेतलो, एवढा घेतलो, म्हणून मायनस करायचं. समजते का बघा. तर मी काय म्हणतोय बघा, तर ह्याला आपण a सपोज करतो, a इक्वल टू 1, h इक्वल टू -0.001 हे आपल्याला माहितीच आहे. आणि मग आपण काय करतो, फर्स्ट स्टेप असते ती एफ ऑफ ए ची असते. एक्सच्या ठिकाणी आपण ए पुट आउट करतो. टॅन इनव्हर्स ऑफ ए, ए ची व्हॅल्यू तुमच्याकडे इथं आहे, ती आहे टॅन इनव्हर्स ऑफ 1. पण तुम्हाला माहिती आहे टॅनची व्हॅल्यू आपण उलट बघतो, उलट असं बघतो, टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला आहे असं उलट पाहिजे. टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला आहे, तर ते आहे π/4 ला. ती कशाला आहे, π/4. समजलं का बघा. आता मी काय करतो, पुढे डिफरन्शिएट करतो. काय करतो, डिफरन्शिएट हे इक्वेशन आपलं 1 जे असतं ते हे डिफरन्शिएट करायचं असतं. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला आपण काय करतो, तर फर्स्ट इक्वेशनच डिफरन्शिएट करत असतो. लक्षात घ्या, आलं लक्षात. आणि तो डिफरन्शिएट आपण करूया. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. f' ऑफ एक्स इक्वल टू 1/1 + x². हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात घ्या, टॅन इनव्हर्सचं हे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन आहे. टॅन इनव्हर्सचं काय आहे, डिफरन्शिएशन. आता मला नेहमीप्रमाणे f' ऑफ ए पाहिजे आहे, म्हणून एक्सच्या ठिकाणी ए ठेवतो. 1 + a² बघा, आणि पुन्हा एच्या ठिकाणी व्हॅल्यू 1 ठेवायची. मीन्स f' ऑफ ए इक्वल टू 1/1 + 1² मीन्स 1/2
मीन्स 0.5. लक्षात घ्या. 1चा स्क्वेअर 1, 1 + 1 2, 1/2 मीन्स 0.5. आणि मग आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण काय करतो, तर इथं फॉर्म्युला मांडतो. बट f of a plus h approximate value f of a plus h f dash of a. f of a ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे π/4 मायनस प्लस h ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे -0.001 इंटू तुमच्याकडे f dash of a ची व्हॅल्यू आहे 0.5. ती व्हॅल्यू ठेवायची बघा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. f of a plus h f dash of a. व्हॅल्यू ऑफ f of a is π/4 आणि व्हॅल्यू ऑफ f dash of a is 0.05. यांची मल्टिप्लिकेशन करूया. π/4 मायनस प्लस मायनस मायनस 5 into 1 5 5 into 1 5 आणि हाऊ मेनी डेसिमल्स 1 2 3 4 डेसिमल्स. सो 1 2 3 4 डेसिमल हे तुमचं आन्सर. याच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही. हे त्याचं आन्सर. देअरफॉर मी असं म्हणणार आहे tan इनव्हर्स ऑफ 0.999 approximate value π/4 minus 0.0005. It is the answer. हे त्याचं आन्सर. समजलं का बघा. हे tan इनव्हर्स. असं tan इनव्हर्स काय पण देऊ द्या तुम्हाला, काहीही देऊ द्या. आता दुसरं tan इनव्हर्सची 1.001 दिलेलंच आहे. हे पहिला घेऊया आपण. हे पहिला घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. किंवा कॉट इनव्हर्स प्रमाणे जाऊ आपण. हा सेकंड घेतले बघा. इथं ते चेंज करावं लागेल. दुसरं एक्झाम्पल काय आहे, कॉट इनव्हर्स आहे. हे बघा कॉट इनव्हर्स. tan इनव्हर्सच्या ठिकाणी मी काय करणार आहे, कॉट इनव्हर्स 0.999. मग आपली इथे चेंज काय होणार आहे, कॉट इनव्हर्स. समजलं का बघा. हे x आपण मला सपोज करणार आहे 0.999 ला. 1 जवळ कोण आहे, 1 आहे. त्याच्यातून किती मायनस करायचं आहे, 0.001. हे तुम्हाला माहितीच आहे. आपण ते मायनस करत असतोय. आणि मग a ची व्हॅल्यू 1 आहे, h ची व्हॅल्यू -0.001 आहे. tan इनव्हर्स. आता tan च्या ठिकाणी मी काय म्हणणार, फक्त कॉट इनव्हर्स ऑफ असं म्हणणार. मीन्स a ची व्हॅल्यू आहे कॉट इनव्हर्स ऑफ 1. आणि कॉट इनव्हर्सची व्हॅल्यू लक्षात घ्या. कॉट इनव्हर्स सुद्धा 1 असतो, तो π/4 लाच असतो. π/4 tan ची व्हॅल्यू आणि कॉट ची व्हॅल्यू ही सेमच असते π/4 ला. मग डिफरन्स इन विथ रिस्पेक्ट x. आता कॉटचं डेरिव्हेटिव्ह फक्त मायनस येतो. लक्षात घ्या, काहीही चेंज नाही. डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ cot inverse of x is -1/1 plus x square. मग लक्षात घ्या, एक समजून घेतली सगळी समजणार आहे. f dash of a -1/1 plus a square. a ची व्हॅल्यू आपण 1 पुट आउट केली तर -1/1 plus 1 square. So 1 plus 1 square 1 minus. So here also minus. Formula same. f of π/4, f of a value of f of a is π/4 plus h is minus 0.001. But here f dash of a is also minus. Therefore minus into minus is a plus. Same multiplication. 5 into 1 5. How many decimal points? 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4. That is plus. It is the answer. But here the answer of cot inverse of x. समजलं का बघा. एक एक्झाम्पल झाले की दुसरं तुम्हाला समजायलाच पाहिजे. काहीही अवघड नाही. फार सिंपल मेथड मी सांगितलेलं आहे. समजलं मला. नेक्स्ट बघा, थर्ड tan इनव्हर्स दिला आहे बघा. tan इनव्हर्स कॉटच्या ठिकाणी मी काय करणार आहे, tan इनव्हर्स. tan इनव्हर्स ऑफ त्यांनी देताना एक्झाम्पल थोडं चेंज करून दिलेलं आहे. ते आहे 1.001. 1.001 आहे. बघूया काय. तर हे बघा, आता 1 आपण काय करतो नेहमीप्रमाणे tan इनव्हर्स ऑफ
एक्स ह्याला सपोज करतो इक्वेशन 1 हे एक्स आहे, एक 1.001 इज एक्स, सो इट इज ए इक्वल टू, याची आपण स्प्लिट करू शकतो काय, एक्स कशाला सपोज केलोय आपण, एक्स कशाला सपोज केलोय 0.001 ला, याची स्प्लिट करतोय आपण 1 प्लस 0.001, हे 1 प्लस एक्स्ट्रा आहे ना वर, सो ए इक्वल टू 1, एच इक्वल टू 0.001 सेम, सो f of a is tan inverse of a, so value of a is 1, so tan inverse of 1, understand, so tan inverse of 1 is pi by 4, again same, differentiate with respect to x, that is the tan inverse of x is 1 upon 1 plus x square, so 1 upon 1 plus a square, so 1 upon 1 plus 1 square, 1 half 0.5, again that formula, f of a is pi by 4, h 0.001 into 0.5, so pi by 4 plus 0.0005, 1 2 3 4, it is the answer, so tan inverse of 1.001 is approximate equal to pi by 4 plus 0.006. लक्षात आलं का बघा, तीन मी तुम्हाला हे एक्झाम्पल्स टॅन इनव्हर्सची आणि कॉट इनव्हर्सचं दिलेलं आहे, असंच साइन इनव्हर्स विचारतील, टॅन इनव्हर्स, तुम्हाला फॉर्म्युला फक्त इथं डिफरन्सिएशन सांगित असला की विषय संपतोय. आता मी तुम्हाला दुसऱ्या पुढच्या एक्झाम्पल्सकडे घेऊन जाणार आहे, ते म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन मीन्स ई रेस टू, लक्षात घ्या, ई रेस टू असेल तर त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणणार आहे. ई रेस टूला काय म्हणणार आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणणार आहे. आता ते सुद्धा सोपंच असते, काहीही अवघड नसते. त्याचे 3 एक्झाम्पल्स मी ते बोर्डवर मांडलेले आहेत, तिथून त्याचा आपण अभ्यास करूया, ते तुम्हाला समजून सांगतो. फार सोपं आहे, एक समजले दुसऱ्याच्या लक्षात येणार आहे, पण मी 3च्या 3 सॉल्व्ह करून देतो. बघा इकडे बघा, दॅट इज एक्झाम्पल फोर्थ एक्झाम्पल ई रेस टू 0.995. ई ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, वेअर ई इक्वल टू 2.7183 अशी व्हॅल्यू दिलेली असते. ई ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते, काय प्रश्न नाही. एफ ऑफ एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स, याला ए लक्षात घ्या, याला आपण सपोज करायचं एक्स, इक्वेशन 1 नेहमीप्रमाणे. देअरफॉर एफ ऑफ आपण एक्स कुणाला सपोज केलो, 0.995 ला सपोज केलो. आता हा कुणाच्या जवळ आहे, तर 1 च्या जवळ आहे. किती जवळ आहे, तर लक्षात घ्या 0 पॉइंट, ह्याचा 0 घ्यायचा, ह्याचा 0 घ्यायचा, 10 मधून 5 मायनस करायचा, 0.5. हे फार सोपं सांगितलं तुम्हाला मी. 1 मधून किती मायनस करावं म्हणजे 0.9995 येतं, तर ते याचा 0 घ्यायचा, याचा 0 घ्यायचा आणि 10 मधून 5 मायनस करायचं, 5 एवढं मायनस केलं. ए इक्वल टू 1, एच इक्वल टू मायनस 0.005. तर आपण लक्षात घ्या, हा 1 नाही आहे, 1 घेतला, एक्स्ट्रा घेतला, किती एक्स्ट्रा घेतला एवढा. देअरफॉर एफ ऑफ ए इक्वल टू ई रेस टू ए, ई रेस टू ए मीन्स 1 आणि ई रेस टू 1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, हे 1 असतं. 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिले, 2.718 is the f of a. Differentiate with respect to x, that f dash of x equal to e raised to derivative of e raised to x. सर्वात सोपा फॉर्म्युला सगळ्यांना येत असताना d by dx of e raised to x, e raised to x, त्यामुळे काय विषय नाही. Then you have to know f dash of a equal to e raised to a, e raised to 1, so value of e raised to 1 again 2.7183. फॉर्म्युला मांडायचा,
व्हॅल्यू ठेवायची. एफ ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ इज 2.7183 इन प्लस एच, value of f of a 2.7183 plus value of h is minus 0.005 into again f dash of a 2.7183 2.7183 minus plus minus minus. आता मी काय करतो बघा, 5 मी ह्याला मल्टिप्लाय करतो आणि मग डेसिमलचा विचार करतो. 5 3s are 15 hand over 1. 5 8s are 40 plus 1 41 4. 5 1s are 5 plus 4 9. 5 7s are 35 5 hand over 3. 5 2s are 10 plus 3 13. How many decimal point? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 डॉट. आणि मग याच्यातून हे आपल्याला मायनस करायचं आहे. मी काय करतो, राऊंड फिगर म्हणून हे पुढचं काढून टाकलं. शेवटचा 3 5 काढून टाकलं तरी चालतो, 1 5 काढून टाकलं तरी चालतो, याचा काही विषय येणार नाही आहे. देअरफॉर आपण याच्यातून सबट्रॅक्शन करू. 2.8183 मायनस 0.01359. 0 घेऊया. 10 सपोज केला, 10 minus 9 1. एक कमी केला म्हणजे 12 झाला. 12 minus 5 7. एक कमी केला, 7 minus 3 4. 1 minus 1 0. 7 has to 7 and that is 2, means 2.70471 is the approximate value of the e raised to therefore e raised to 0.995 equal to 2 point approximate equal to 2.704171 is the answer. समजलं? काही अवघड नाही. सेकंड तुम्हाला दिलेलं आहे 2.1 e raised to 2.1 दिलेलं आहे. हे समजलं तुम्हाला? फार सोपं आहे. आता बघा, इथं तुम्हाला e स्क्वेअरची व्हॅल्यू दिली, e raised to 2.01 आणि e स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, ती आहे 7.389. बघा, लक्ष द्या, सेम, काही फरक नाही आहे. बघा f of x equal to e raised to x. x कुणाला सपोज करणार आहे आपण 0 स्प्लिट कशी होणार? 2 plus 0.01. ये तुमचा आला 2, h equal to 0.01. ये ठेवला इथे की हेच येणार, फक्त a ची व्हॅल्यू काय येणार आहे? 2. a ची व्हॅल्यू 2 आली की e स्क्वेअरचा फरक व्हॅल्यू दिलेली आहे 7.389. डिफरन्स विथ रिस्पेक्ट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, f dash of a e raised to a. इथं फक्त a ची व्हॅल्यू 2 ठेवायची, पुन्हा तीच व्हॅल्यू पुन्हा ठेवायची, आपल्याला तीच व्हॅल्यू पुन्हा पुट आउट करायची आहे. ती किती बघा, तर 7.389 झालं. काहीच अवघड नाही, व्हेरी व्हेरी सिम्पल. मग इथं व्हॅल्यू ठेवायची आपण f of a किती आहे 7.389 प्लस व्हॅल्यू ऑफ h is 0.01 into 7.389 is the value of f dash of a. So 7.389 plus 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडत नाही. 7.7389 1 2 3 4 5 1 2 3 4 5 0 पॉइंट एक एक्स्ट्रा वाढला पाहिजे. 1 2 3 4 5 आणि याची ॲडिशन करायची. कशी ॲडिशन करायची बघा, 7.389
12 ॲडिशन करायचे 12 64 7.4629 इट इज द आन्सर. आणि ते कशाचे आन्सर आलं therefore e⁻².01 approximate 7.4629 इज आन्सर. सीईटीला सुद्धा 2 मार्कचा क्वेश्चन असतोय, थेरीला 2 मार्कचा क्वेश्चन असतोय, लक्षात घ्या. आणि आता लास्ट एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये बघा. 3.3 तुम्हाला लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.0986 व्हॅल्यू दिलेली आहे. आता मी काय करतोय बघा, हेच एक्झाम्पल मी फार चेंज अजिबात करत नाही. तुम्हाला समजलं पाहिजे की काहीही जास्त न चेंज करता आन्सर मिळत आहे. फुल स्टेप सेम आहेत. आता मी सपोज कुणाला करणार आहे, याला एक सपोज करणार 3x x कुणाला सपोज केला 2.01 ला देन 2.01 ला म्हणजे 2 प्लस 0.01. मग आपण बहुतेक इथं 0.1 असं घेतलंय मग एक्झाम्पलमध्ये असं मला वाटतंय. बघा जसं असं तसं एक्झाम्पलमध्ये उत्तर तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. एची व्हॅल्यू 2 आहे, एची व्हॅल्यू 0.01 आहे. एफ ऑफ ए म्हणजे तुम्ही जसं जे तुम्हाला इथं जे दिलं त्याचा हा एक्स ए घ्यायचा आणि हा एच घ्यायचा, जे काय असेल ते 0.1 दिला 0.1 घ्या, 0.01 घेतला 0.01 घ्या. तुम्हाला जे काय दिसतंय ते तुम्ही एच घेऊ शकता, लक्षात घ्या. तर इथं बघा, तर एफ ऑफ ए मीन्स 3 raised to a. मग 3 raised to a ची व्हॅल्यू काय, a किती आहे 2, 3 चा स्क्वेअर म्हणजे 9, 3 चा स्क्वेअर 9. डिफरन्शिएट 3 raised to x, याचं डिफरन्शिएशन 3 raised to x log of 3, लक्षात घ्या. log of 3 आपला a raised to x चा फॉर्म्युला, a raised to x चा फॉर्म्युला, a raised to x log of a, तसं 3 raised to x log of 3, a ची व्हॅल्यू 2 आहे, 3 स्क्वेअर log of 3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 1.0986. आणि मग 9 into 1.0986, 9 ने मल्टिप्लाय करूया इथं. 9 6 जार 54, 9 8 जार 72 प्लस 5 77, 9 9 जार 81 प्लस 7 88, 9008, 9 1 जार 9. हाऊ मेनी डेसिमल 4, 1 2 3 4. इट इज अ एफ डॅश ऑफ एक्स. इथं व्हॅल्यू ठेवूया आपण आता. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 9 प्लस व्हॅल्यू ऑफ ए ची आहे 0.01 इंटू 9.8874. आता मग आपण पुढे यांची मल्टिप्लिकेशन करू. 9 प्लस 1 2 3 4 5, 1 ने मल्टिप्लाय केलं काहीच फरक पडत नाही. 98874. हाऊ मेनी डेसिमल 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, 1 2 3 4 हे 4, 1 2 3 4 5 आणि 6 एक डेसिमल वाढणार. आणि मग ह्याची ॲडिशन करायची म्हटलं तर 9.098874 इज द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 3 raised to 2.01, approximate value 9.098874 is the answer. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, समजला, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू, गुड डे.